विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री, यशोधरा, महामाया या सर्वांना त्रिवार अभिवादन. आणि आज आपण आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो सम्राट अशोक, बौद्ध सम्राट अशोक यांच्या जीवनावरची माहिती आपण त्या सम्राट अशोकाविषयी माहिती पाहणार. त्या अगोदर आपण रोजच्याप्रमाणे समर्पण घेत आहोत. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदाम देसना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आजचा विषय आहे बौद्ध सम्राट अशोक. चंद्रगुप्त मौर्याच्या मृत्यूनंतर बिंदुसार मौर्य साम्राज्याचा सम्राट झाला. बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याप्रमाणे शूर होता. बिंदुसाराचा शत्रूवर वचक होता, म्हणून त्याला अमित्रघात म्हणत असत. सुरुवातीला चाणक्य हाच बिंदुसाराचा प्रधान होता. बिंदुसाराने आपल्या विशाल प्रदेशाचे नीट रक्षण केले. त्याचे ही ग्रीकासोबत मैत्रीचे संबंध होते. त्याने फार थोडे युद्ध केले, पण त्याने 25 वर्ष शांततेत कारभार केला. डिमॅक्स नावाचा ग्रीक वकील त्याचे दरबारात होता. इजिप्तचा राजा टॉलेमी ह्याने सुद्धा आपला वकील बिंदुसाराच्या दरबारात ठेवला होता. बिंदुसाराला अनेक राण्या व अनेक मुले होती, पण सर्वात मोठा मुलगा सुशिष्म सुंदर व बिंदुसारांचा आवडता होता. सुसीम हा तक्षशिला प्रांताचा राजा होता. अशोक हा उज्जैनचा राजा होता. एकदा तक्षशिला येथे बंड झाले. सुसीमला ते शांत करता आले नाही, म्हणून बिंदुसाराने अशोकाला आदेश दिला. अशोक अफाट सैन्य घेऊन तक्षशिला येथे गेला. अशोकाचे तिथे स्वागत झाले व बंड शांत झाले. मौर्य साम्राज्य सम्राट अशोक हाच होणार असे चित्र उज्जैन येथेच निश्चित झाले. इसवी सन पूर्व
273 मध्ये बिंदुसाराचा मृत्यू झाला आणि मौर्य साम्राज्य प्रमुख अशोक झाला. अशोकाने आपण सम्राट झाल्याचे इसवी सन पूर्व 269 मध्ये जाहीर केले. मधली 4 वर्ष अशोकाला आपल्या भावंडासोबत भांडण्यात गेली. आता कलिंग युद्ध हे प्रसिद्ध आहे का, तर सम्राट अशोक या कलिंग युद्धानंतर बुद्ध धम्माच्या मार्गावर कशा प्रकारे वळला हे या कलिंगच्या युद्धानं सिद्ध होते. बघूया. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील कलिंग प्रदेश स्वतंत्र होता. हा प्रांत पूर्वी नंदराजात मगधमध्ये होता, पण चंद्रगुप्त मौर्य व बिंदुसार यांनी हा प्रदेश का स्वतंत्र ठेवला याला पुरावा नाही. पण सम्राट अशोकाने हा प्रांत घेण्याचे ठरविले. कलिंग देश परदेशा व्यापाऱ्यामुळे प्रगत व समृद्ध बलाढ्य होता, कारण तिथे बाहेर देशाचे व्यापार चालायचे. अशोकाने प्रचंड सामर्थ्यासह कलिंगवर स्वारी केली. अशोकाने केलेल्या या युद्धात 1,00,000 सैनिक मारले गेले. 1,50,000 सैनिक युद्ध कैद म्हणून पकडल्या गेली. शिवाय लढाईनंतर उद्भवलेल्या रोगराई व दुष्काळामुळे लाखो कुटुंबियांची वाताहत झाली. हे सर्व दृश्य अशोकाने डोळ्याने पाहिले. तेथे हजारो बौद्ध भिक्षू त्यांची मानवतेच्या दृष्टीने सेवा करीत होते. हे अशोकाने स्वतः पाहिले. मृत्यूचा ढिगाऱ्यातून एक नवीन राजा जन्मास आला. एका समृद्ध व सुखी प्रजेला केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पायी आपण दुःखात व विनाशाच्या गर्तेत लोटले. या घटनाचा अशोकाला भयंकर शोक केल्याचे जगात दुसरे उदाहरण नाही. केवळ अशोकांच्या जीवनात नाही किंवा मगधचे व भारताचे राजकारण नव्हे, तर जगात हे युद्ध क्रांतिकारी ठरले. याच अवस्थेत अशोकांची त्या युद्धभूमीवर बौद्ध भिक्षू उपगुप्त यांची भेट झाली. यापुढे हे जग जिंकायचे ते युद्धाने नव्हे तर प्रेमाने, असे अशोकाने ठरवले. उपगुप्त भिक्षूने उपदेश केल्यामुळे अशोकांचे हृदय परिवर्तन झाले आणि अशोक महान झाला आणि अशोक बौद्ध सम्राट अशोक झाला. अशोक बौद्ध सम्राट अशोक झाला. अशोकाचे कार्य. बौद्ध सम्राट अशोकाने सर्वज्ञात जग बौद्धमय केले.
सर्वाला माहीत आहे की बौद्ध धर्माचा जर खरा प्रसार कोणी केला असेल जगामध्ये तर तो सम्राट अशोकाने. सर्वज्ञात जग बौद्धमय केले. आफ्रिका खंड, युरोप खंड, आशिया खंड असे सर्व जगाला जिंकले. आई वडील गुरुजन यांची आज्ञा पाळावी, नैतिक आचरणावर जादा भर दिला, सर्वाविषयी प्रेम असावे. अशोक नेहमी प्रजाहित दक्ष होता. त्याने 84,000 स्तूप बांधलेत. किती? 84,000 स्तूप बांधलेत सम्राट अशोकाने. प्रत्येक मैलावर विहीर बांधली व 84,000 दगडी लेख कोरून ठेवलेत. तसेच बौद्ध संगीती घेतली. म्हणून असे म्हणतात की बौद्ध सम्राट अशोकासारखा जगात दुसरा राजा अजून जन्मास आलेला नाही. जगाला विज्ञानवादी आणि तात्विक सिद्धांत सांगणारा अजून तरी जन्मास आलेला नाही. असा लोकसेवक राजा झालेला नाही. म्हणून बौद्ध सम्राट अशोकाला देवप्रिय अशोक असे म्हणतात. अशा प्रकारे आपण सम्राट अशोकाची माहिती शॉर्टमध्ये बघितली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुष्यमित्र शुंग याविषयी माहिती पाहणार आहोत. तर आजचा भाग इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. सर्वांचं मंगल हो. तथागत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं या उद्देशानं आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो आणि आजसुद्धा आपण तसा बनवलेला आहे. आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. आज इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. सर्वांचं मंगल हो. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.